नमस्कार. विज्ञानातील रॉबर्ट विल्यम बन्सेन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. रॉबर्ट विल्यम बन्सेन हे जर्मन देशाचे रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी गुस्ताफ रॉबर्ट किर्चॉफ यांच्यासोबत रासायनिक वर्णपटी विश्लेषण याचा पाया घातला. या तंत्रामुळे प्रत्येक घटक विशिष्ट रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतो हे सिद्ध झाले. त्यांनी प्रयोगशाळेत उष्णतेसाठी वापरल्या जाणाऱ्या बन्सेन ज्वालक म्हणजे बर्नर याचा शोध लावला. हा ज्वालक म्हणजे बर्नर हा आजही जगभरातील रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये नित्य वापरला जातो. बन्सेन यांनी अनेक वायू विश्लेषणात्मक पद्धती विकसित केल्या. ते प्रकाश रसायनशास्त्रातील एक अग्रणी होते आणि त्यांनी सेंद्रिय आर्सेनिक रसायनशास्त्राच्या क्षेत्रात सुरुवातीचे काम केले. त्यांचे प्रयोगशाळा सहाय्यक पीटर देसागा यांच्यासोबत त्यांनी बन्सेन बर्नर विकसित केला, जो त्या काळी वापरात असलेल्या प्रयोगशाळेतील बर्नरपेक्षा एक सुधारित आवृत्ती होती. रॉबर्ट विल्यम बन्सेन यांचा जन्मदिनांक 30 मार्च 1811 रोजी ग्वांटिजेन येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण तेथील विद्यापीठातच झाले व सन 1830 आर्द्रता मापन या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. सन 1830 ते सन 1833 या काळात त्यांनी पुष्कळ प्रवास करून युस्टुस फोन लिबिक, आईलहार्ट, मिर्चलिक इत्यादी युरोपातील त्या काळातील महत्त्वाच्या रसायनशास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या. तसेच विविध कारखाने प्रयोगशाळा पाहिल्या. सन 1833 ग्वांटिजेन येथे परतल्यावर तेथील विद्यापीठात ते अध्यापक झाले. सन 1836 कासेल येथील तांत्रिक विद्यालयात त्यांची नेमणूक झाली. नंतर सन 1838 ते मार्बुर्ग विद्यापीठात गेले व सन 1841 तेथे प्राध्यापक झाले. सन 1851 साली ब्रेस्लो येथील वास्तव्यात किर्चॉफ यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढील वर्षी हायडेलबर्ग विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली व सन 1889 सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी तिथेच काम केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्राच्या अभ्यासाचे ते एक जगप्रसिद्ध केंद्र झाले. सुरुवातीला सन 1834 त्यांनी आर्सेनियस आम्लाच्या लवणाच्या अविद्राव्यतेसंबंधी न विरघळण्यासंबंधी संशोधन करून सजल फेरिक ऑक्साईड हे आर्सेनिकाच्या विषबाधेवर उतारा म्हणून उपयुक्त आहे असे दाखवून दिले व आजही या शोधाचा उपयोग केला जातो. सन 1835 ते सन 1836 दुहेरी सायनाईडवर संशोधन करीत असताना त्यांनी अमोनियम फेरोसायनाईड व अमोनियम क्लोराईड या दुहेरी लवणाचा शोध लावला. कॅकोडिलिया कार्बनी संयुगाचा अनुजाता संबंधी एक संयुगापासून तयार करण्यात येणाऱ्या इतर संयुगासंबंधाशी संशोधन करून त्यांनी सन 1837 ते सन 1842 या काळात त्या संबंधी 5 रिसर्च पेपर पब्लिश केले आणि त्यामुळे लिबिक व जे बर्जिलियस यांनी मांडलेल्या कार्बनी संयुगांच्या मूलक सिद्धांताला महत्त्वाचा आधार मिळाला. सन 1838 ते सन 1846 या काळात जर्मनीतील बीडच्या उत्पादनाचा अभ्यास करताना भट्टीतून बाहेर पडणाऱ्या वायूचे विश्लेषण करणाऱ्या दृष्टीने त्यांनी विविध पद्धती विकसित केल्या. या संशोधनावर आधारलेले आणि त्यांनी लिहिलेला एकमेव ग्रंथ सन 1857 प्रसिद्ध झाला. या ग्रंथामुळे वायू विश्लेषण हे अचूक विज्ञान शाखा म्हणून प्रस्थापित झाली. वायू विश्लेषणासाठी त्यांनी तयार केलेली शोषकता मापक व इतर उपकरणे ही त्यांच्या वैयक्तिक कौशल्याची द्योतक होती. आइसलँड येथील माउंट हेल्ला या ज्वालामुखीच्या सन 1845 उद्रेकानंतर एका वर्षाने पाहणीसाठी गेलेल्या संशोधकांच्या गटात त्यांनी काम केले व तेथे त्यांनी ज्वालामुखीजन्य खडकांचा रासायनिकदृष्ट्या अभ्यास केला. या संदर्भात त्यांनी केलेली निरीक्षणे आधुनिक शिलाविज्ञानाच्या विकासात महत्त्वाची ठरली आहेत. तेथील गायझरांचाही म्हणजे गरम पाण्याच्या नैसर्गिक कारंज्यांचाही त्यांनी अभ्यास केला व त्यांच्या निर्मितीसंबंधी स्पष्टीकरण मांडले. सन 1840 नंतर 2 दशकात बन्सेन यांनी
विद्युत घटमालेत अनेक सुधारणा केल्या. सन 1841मध्ये त्यांनी कार्बनचे ऋणाग्र व नायट्रिक आम्ल वापरून एक विद्युत घटमाला म्हणजे बन्सेन घटमाला किंवा सेल तयार केली. 44 घट असलेल्या घटमालेपासून बन्सेन यांनी तीव्र विद्युत प्रज्योत निर्माण केली व तिच्या प्रकाशाचे मापन करण्यासाठी तेलाच्या ठिपक्यांचा म्हणजे प्रकाश मापक तयार केले. पुढे त्याने नायट्रिक आम्लाऐवजी क्रोमिक आम्ल आणि जस्त कार्बन यांच्या पट्ट्या विद्युत आग्रे म्हणून घटमालेत वापरल्या. सन 1852मध्ये आपल्या विद्युत घटाचा उपयोग करून विद्युत विच्छेदन म्हणजे विद्राव्यातून वा वितळलेल्या संयोगातून विद्युत प्रवाह नेऊन त्यातील घटक अलग करण्याची क्रिया या पद्धतीने त्यांनी क्रोमियम व मॅग्नेशियम धातू त्यांच्या क्लोराईडपासून शुद्ध स्वरूपात मिळवल्या. त्यानंतर याच पद्धतीचा विकास करून त्यांनी ॲल्युमिनियम, सोडियम इत्यादी धातू त्यांच्या वितळलेल्या क्लोराईडपासून शुद्ध स्वरूपात मिळवल्या आणि त्यामुळे पुढे विद्युत विच्छेदनाने धातुकापासून कच्च्या रूपातील धातूपासून शुद्ध धातू मिळवण्याच्या प्रक्रिया विकसित होण्यास चालना मिळाली. बन्सेन यांनी सन 1852 ते 1862 या काळात सर हेनरी रॉस्को यांच्या समेत हायड्रोजन व क्लोरीन या वायूंच्या रासायनिक संयोगावर प्रकाशाच्या होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून प्रकाश रसायनशास्त्राचा पाया घालण्यास मदत केली. या अभ्यासावरून बन्सेन यांनी सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाचे तरंगरूपी ऊर्जेचे अंदाजे मूल्य काढण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांनी त्यांचा प्रसिद्ध ज्वालक सन 1850 नंतरच्या दशकात विकसित केला. मायकेल फॅरेडे, एम.ए. अर्गॅन्ड यांच्या शोधांचा या कामी त्यांना उपयोग झाला. या ज्वालकाचा उपयोग बन्सेन यांनी धातू व त्यांची लवणे त्यांच्या विशिष्ट रंगयुक्त ज्योतीवरून ओळखण्याकरिता केला. रॉबर्ट विल्यम बन्सेन आणि गुस्ताव रॉबर्ट किर्चॉफ यांनी सन 1860 नंतरच्या दशकात वर्णपट विज्ञानात महत्त्वाचे संशोधन केले. सन 1859मध्ये किर्चॉफ यांना असे आढळून आले की तापविलेल्या पदार्थांच्या रंगीत ज्योती सामान्यतः तेजस्वी व रेखीव उत्सर्जन वर्णपट देतात, पण त्या एखाद्या तीव्र प्रकाश ऊर्ध्वमागच्या मार्गात ठेवल्यास इतर वेळी उत्सर्जित होणाऱ्या त्या तरंग लांबीच्या प्रकाशाचे त्या शोषण करतात व वैशिष्ट्यपूर्ण शोषण वर्णपट देतात. पृथ्वीवरील व अवकाशातील द्रव्यांच्या रासायनिक संघटन निर्धारित करण्यासाठी त्यांच्या शोषण वर्णपटांचे विश्लेषण करणे उपयुक्त ठरले असे बन्सेन यांना दिसून आले. तसेच अत्यल्प प्रमाणात उपस्थित असलेली अथवा पारंपरिक रासायनिक तंत्राने ज्ञात मूलद्रव्यापासून वेगळी अशी ओळखता येणार नाहीत अशी नवी मूलद्रव्ये वर्णपटीय संश्लेषणाने ओळखता येतील असेही त्यांनी प्रतिपादन केले. या पद्धतीने रॉबर्ट विल्यम बन्सेन यांनी आणि गुस्ताव रॉबर्ट किर्चॉफ यांनी सन 1860मध्ये सीजियम आणि 1861मध्ये रुबिडियम या मूलद्रव्यांचा शोध लावला. नंतरच्या काळात इतर शास्त्रज्ञांनी कित्येक नवीन मूलद्रव्य उदाहरणार्थ थॅलियम, इंडियम वर्णपट्टी विश्लेषणाने शोध लावला. बन्सेन बर्नर यांचा शोध सन 1855मध्ये हायडेलबर्ग विद्यापीठ, जर्मनी रसायनशास्त्र रॉबर्ट विल्यम बन्सेन यांनी त्यांच्या प्रयोगशाळा सहाय्यक पीटर देसागा यांच्या मदतीने लावला. हा बर्नर हवेसह ज्वलनशील वायू मिसळून अत्यंत उष्ण, धूरविरहित आणि निळी ज्योत निर्माण करतो, जी प्रयोगशाळेत गरम करण्यासाठी, निर्जंतुकीकरणासाठी आणि विश्लेषणासाठी वापरली जाते. त्या काळी उपलब्ध असलेल्या बर्नरपेक्षा अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ म्हणजे धूररहित उष्णता स्रोत तयार करणे. बर्नरमध्ये गॅस इनलेटद्वारे वायू येतो आणि बेसवर असलेल्या छिद्रातून हवा आत येते. वायू आणि हवा मिश्रित होऊन निळी आणि गरम ज्योत तयार होते. हे रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळांमधील एक अत्यंत मूलभूत उपकरण बनले. रॉबर्ट विल्यम बन्सेन यांनी प्रयोगशाळेतील उपकरणांच्या सुधारणेत मोठे योगदान दिले, ज्यात या बर्नरचा शोध अग्रगण्य मानला जातो. या व्यतिरिक्त रॉबर्ट विल्यम बन्सेन यांनी मुक्त आयोडीनच्या अणुमापन प्लॅटिनम काढून घेतल्यावर राहिलेल्या धातुकातील पॅलेडियम, रुथेनियम इत्यादी धातू अलग मिळवण्याच्या पद्धती, उष्णता मापन इत्यादी संबंधी महत्त्वाचे संशोधन केले होते. अनेक युरोपीय वैज्ञानिक संस्थांनी बन्सेन यांना सन्मान दिले. लंडनची केमिकल सोसायटी आणि रॉयल सोसायटी आणि फ्रान्सची अकॅडमी
ऑफ द सायन्सेस या संस्थेचे ते परदेशी सदस्य होते. रॉयल सोसायटीने बनसेन यांना सन 1860मध्ये कॉल्पी पदक आणि बनसेन व किर्चॉफ यांना सन 1877 साली पहिले डेव्ही पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. बनसेन यांनी उद्योगधंद्यांना उपयुक्त अशा केलेल्या वैज्ञानिक कामगिरीबद्दल इंग्लिश सोसायटी ऑफ आर्ट्स या संस्थेने सन 1898मध्ये त्यांना आल्बर्ट पदकाचा बहुमान दिला. रॉबर्ट विल्यम बनसेन हे जर्मन देशाचे रसायनशास्त्रज्ञ. त्यांचा जन्मदिनांक 30 मार्च 1811 रोजी जर्मनीतील गॉन्टिंजेन येथे झाला. त्यांचे शिक्षण गॉन्टिंजेन विद्यापीठात झाले, जिथे त्यांनी सन 1830मध्ये रसायनशास्त्रात PhD पदवी संपादन केली. त्यांनी हेडलबर्ग विद्यापीठात दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी प्रयोगशाळेत उष्णतेसाठी वापरल्या जाणाऱ्या बनसेन ज्वालक म्हणजे बर्नर याचा शोध लावला. हा ज्वालक किंवा बर्नर आजही जगभरात रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये नित्य वापरला जातो. त्यांनी गुस्ताफ रॉबर्ट किर्चॉफ यांच्यासोबत मिळून रासायनिक वर्णपटी विश्लेषण म्हणजे स्पेक्ट्रल ॲनालिसिस याचा पाया घातला. या तंत्रामुळे प्रत्येक घटक विशिष्ट रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतो हे सिद्ध झाले. स्पेक्ट्रोस्कोपीच्या सहाय्याने त्यांनी सीझियम आणि रुबिडियम या 2 नवीन रासायनिक मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांनी जास्त कार्बन बॅटरी म्हणजे बनसेन सेल आणि गॅस विश्लेषणाच्या पद्धती विकसित केल्या. दिनांक 16 ऑगस्ट 1899 रोजी हायडेलबर्ग येथे रॉबर्ट विल्यम बनसेन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री रॉबर्ट विल्यम बनसेन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.